and delivering justice to all of us. I only will say that during all this fight, all my friends, my colleagues, especially the armed forces, my army, the way they stood by me, I have no words to express my gratitude towards all of them. We are a great country. I expect and I wish that everyone should contribute positively towards it. Malais are over, should not be there. Let's be forward looking. We are a developing nation. We are developed. माझी फक्त एवढी विनंती आहे सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे. ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे. त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे. ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वारस्य नाही. ठीक आहे, ज्या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्ती आनंद आहे. आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही. काय आर्मीमध्ये जय हिंद आणि आर्मीच्या माणसाला जय हिंद दुसरं काही माहित नसतं. याबद्दल जो अभी हिंदी में बोलूंगा मैं. सर, भगवा दहशतवाद म्हणून खूप हिणवलं गेलं. इस राष्ट्र ने मुझे सेवा करने का मौका इसके पहले दिया, बेल पर आने के बाद भी दिया, और परमात्मा की मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि इसके बाद भी वो मुझे मौका दे रहा है. एक निर्दोष निकलने के बाद मैं चाहता हूं कि भगवान और मातृभूमि हर एक को ये मौका दे और देते रहते हैं. कमी हम में होती है कि हम उसका फायदा नहीं उठाते. ठीक है, तो देश का काम करो भाइयों. ठीक है, और कुछ नहीं है, देश के सिवा और कुछ नहीं है. ये अपना देश है, हमने काम करना चाहिए. जय हिंद. तपास यंत्रणा कधीही चुकीच्या नसतात. खूप कमी जणांना दुसरी संधी मिळते. मला जामीन मिळाल्यानंतर सुद्धा मी देशासाठी काम केलं आणि यापुढे सुद्धा मी ते काम करत राहील. यासाठी मी संपूर्ण देशाचा, देशातील जनतेचा ऋणी आहे असं कर्नल पुरोहित यांनी म्हटलंय. आणि देशप्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देशासाठी काहीतरी करा असं देखील त्यांनी म्हटलंय. निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.